22 एप्रिल किंवा अर्थ डे या निमित्ताने आज आपण पीस प्रेयर करणार आहोत आपल्या पृथ्वीसाठी। ही प्रार्थना तेजग्यान फाउंडेशनमध्ये 2009 पासून लाखो लोक या प्रार्थनेचा फायदा घेत आहेत। सकाळी 9:09 आणि रात्री 9:09 ही प्रार्थना बऱ्याच लोकांकडून केली जाते आणि बरेच लोक ह्या प्रार्थनेचा लाभ घेत असतात। तर ही प्रार्थना आपण वसुंधरा दिवसाच्या निमित्तानं सुरुवात करणार आहोत आणि तिथून पुढेही कंटिन्यू करणार आहोत, कारण पृथ्वीवरती शांती यावी ही आपली सर्वांचीच प्रार्थना आहे। तर आता या प्रार्थनेमध्ये आपण रोजची ॲक्शन्स जोडणार आहोत। तर ही प्रार्थना अशी आहे, आपण डोळे बंद करणार आहोत आणि आपल्या डोळ्यांसमोर पाहणार आहोत सुंदर पृथ्वी। या आपल्या पृथ्वीवरती आकाशातून शुभ्र प्रकाश येत आहे। हा जो शुभ्र प्रकाश पृथ्वीवरती येत आहे तो पृथ्वीच्या प्रत्येक भागामध्ये पसरत चाललेला आहे। या प्रकाशासोबतच पृथ्वीवरची सारी नकारात्मकता, भय, चिंता, कमतरता, अस्वास्थ्य, आजार या सगळ्या गोष्टी नाहीशा होत आहेत। पृथ्वीवरती प्रेम, आनंद आणि शांतीचं वातावरण पसरत चाललेलं आहे। सगळे लोक, प्राणी, पशु, पक्षी, झाडं सगळे आनंदाने बहरलेले आहेत। सगळेजण जीवनाचा संपूर्ण लाभ घेत आहेत। सर्वांच्या आयुष्यामध्ये स्वास्थ्य, प्रेम, आनंद, चांगले नातेसंबंध, पैसा, वेळ सगळ्या गोष्टी भरपूर आहेत। सगळे सुखी आहेत। सगळ्या देशांमधलं जे संबंध आहेत ते सुधारलेले आहेत। सगळ्या देशांमध्ये शांती आहे। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यासाठी आपण निसर्गाला, परमेश्वराला मनापासून धन्यवाद देणार आहोत। थँक्यू सो मच। तर ही प्रार्थना आपण करणार आहोत पृथ्वी दिवसाच्या निमित्ताने। याची सुरुवात आपण करू शकतो। जर तुम्हाला ही प्रार्थना माहीत नसेल तर आजपासूनच तुम्ही ह्या प्रार्थनेचा लाभ घेऊ शकता। लाखो लोक ही प्रार्थना करतात। जर त्यावेळेला तुम्ही आजारी असाल तर फक्त 2 मिनिट डोळे बंद करून त्या वेळेमध्ये 9:09 तुम्ही जर शांत बसून राहिलात तर जी ऊर्जा येते ती तुम्ही ग्रहण करू शकता। सांघिक प्रार्थनेचं खूप महत्त्व आहे। जी प्रार्थना संघामध्ये केली जाते, खूप सारे लोक एकाच वेळेला एकाच गोष्टीसाठी प्रार्थना करतात, त्यावेळेला त्याचं लवकर फळ आपल्याला मिळतं। ह्या गोष्टी अदृश्यमध्ये असतात, त्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येत नाही की हे होणार आहे का, पण हे नक्कीच होणार आहे आणि हे होतच असतं। परिवर्तन होत आहे आणि त्या परिवर्तनामध्ये आपण सहभागी होऊन आपल्या पृथ्वीवरती स्वास्थ्य यावं, आपली पृथ्वी सुजलाम सुफलाम व्हावी, सगळ्या प्राणी पक्षी सर्वजण आनंदाने जगावेत, मानवतेचं कल्याण व्हावं आणि यासाठीच ही प्रार्थना आपण करणार आहोत। धन्यवाद।